नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय हिरवा वाटाणा आणि बटाट्याची भाजी। आपण ही भाजी पुरी सोबत, चपाती सोबत, फुलक्या सोबत किंवा जिरा राईस सोबतही खाऊ शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून स्वच्छ कापून धुवून घेतलेत आणि इथे 1 वाटी वाटाणा घेतलाय। आता आपण आलं, लसूण आणि खोबरं याची एक पेस्ट बनवून घेऊयात। आपल्याला आलं, लसूण आणि खोबरं हे छान बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला। आता आपली ही पेस्ट तयार झाली आहे। आपण आता भाजीची तयारी करून घेऊयात। ही पेस्ट मी एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतली आहे। आपल्याला फोडणीसाठी कढीपत्ता, तेजपान आणि दालचिनी लागणार आहे। हे आपण इथे या प्लेटमध्ये काढून घेतले। आता कढई तापायला ठेवली आहे। इथे मी 1 टोमॅटो छान बारीक किसून घेतलाय आणि 1 कांदा बारीक कापून घेतलाय। आता कढईमध्ये तेल तापलंय, यामध्येच आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घेऊया। मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण जिरं घालून घेऊ। आता यामध्ये आपण काढून ठेवलेले खडे मसाले घालूया। आता कढीपत्ता टाकू आणि जो बारीक कापून घेतलाय कांदा तो टाकून परतून घेऊयात। आता आपल्याला हा कांदा थोडासा गोल्डन ब्राउन होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटातच आपल्या कांद्याला छान तेल सुटलंय। आता यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन पीठ घालून घ्यायचे। साधारण आपला छोटा 1 चमचा असतो ना, तेवढं आपल्याला यामध्ये बेसन घालून घ्यायचे। बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकसारखी होते। त्यामुळे आपल्या भाजीचं रस्स्याला असं जास्त पाणी पाणी दिसत नाही। आता मी कांदा बाजूला करून मध्ये जे तेल आहे त्यामध्ये हे बेसन भाजून घेते। आता यामध्येच आपण जो किसून घेतलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटे हे छान परतू द्यायचे। आपल्या टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतू द्यायचे। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या टोमॅटोला छान तेल सुटतं। इथे मी थोडंसं मीठ घालून घेतले, त्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतात। आता मस्त तेल सुटले आपल्या वाटणाला। यामध्येच आपण कापून घेतलेले बटाटा आणि वाटाणा घालून घ्यायचा आहे। आधी मी इथे बटाटा घालून तो थोडासा मिक्स करून घेते। आता यातच आपण वाटाणाही घालून घेऊया। आपला वाटाणा आणि बटाटा हा कच्चा आहे, आपण उकडून घेतलेला नाहीये, त्यामुळे आपल्याला हे छान परतू द्यायचे। आता आपण याची एक वाफ काढून घेऊ, म्हणजे आपला बटाटा आणि वाटाणा छान शिजेल। आता आपलं वाटाणा आणि बटाट्यालाही छान तेल सुटले, म्हणजे आपला वाटाणा बटाटा छान शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे। मी इथे 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा आपला घरातील साठवणीचा काळा मसाला घालून घेतलाय। आता आपण जे वाटण केलं होतं आलं, लसूण, खोबऱ्याचं ते घालून घेतलंय आणि हे आपल्याला छान परतू द्यायचे।
आपले सगळे पावडर मसाले भाजीमध्ये छान मिक्स झाले पाहिजे। यासाठी आपण ते आधी छान परतू आणि एक छान वाफ काढून घेऊ। आता आपले मसाले भाजीला छान लागलेत, आपण यावर झाकण ठेवूयात, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरेल। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। आपण ही भाजी अशी सुक्की पण खाऊ शकतो किंवा आपल्याला रस्सा हवा असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून आपण रस्सा बनवू शकतो। अशी सुक्कीच भाजी छान चमचमीत वाटतीये, पण आपल्याला रस्सा भाजी बनवायची, त्यामुळे आपण इथे 1 ग्लास गरम पाणी टाकून घेतोय। आधी थोडं पाणी टाकून भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्याप्रमाणे अंदाजाने आपण कन्सिस्टन्सी बघून पाणी टाकून घ्यायचे। आता आपण 2 ते 3 मिनिटे ही भाजी छान उकळू देऊयात। आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि अजून 2 मिनिटे भाजी उकळू देऊयात। भाजी छान उकळली की तिला तर्री छान येईल। आता आपली भाजी छान उकळली, तिला तरीही छान आली आहे। आता आपण ती सर्व करूया। कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।